कसे आहात सर्वांनो? आज आम्ही एवढा काय हलवतायच मंद इकडे कुठे? अरे वेलकम. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज रिंग सेरेमनी दीदीची, माझ्या मोठ्या बहिणीची, त्याच्यामुळे आमची घाई गडबड चालू आहे. हे बघा सगळं रांगोळी चाललंय. एवढं सकाळी सकाळी आम्हाला रांगोळी घेऊन पाठवलंय. आता आम्ही रांगोळी काढतो आणि डायरेक्ट नाही तर तुम्हाला तयार होऊन भेटतो आम्ही. इथे आम्ही आलेलो आहे. सकाळी सकाळी आम्हाला काम दिलेलं आहे, पण आम्ही खुशी खुशीत करतोय. ही इथे दीदी माझी रांगोळी काढते, बघू शकता तुम्ही किती भारी रांगोळी काढली. years later. फायनली माझी रांगोळी काढून झालेली आहे. हिला व्लॉग करायला लाज वाटतो. हे 3 रूम आम्ही बुक केलेत आणि आता रांगोळी काढली आणि आम्ही चाललो घरी. दाखव. आता आम्ही घरी जातो आणि चहा पाणी पितो, तयार होतो आणि मग येतो. अजून जाम काम बाकी आहे, जाम. अजून गावावरून आमचे पाहुणे आले, त्यांचा पाहुणचार करायचा बाकी आहे अजून. आम्ही घरी पोचलो आणि पाहुणे मंडळी पण आलेले आहेत. काम करतायत. एवढं सगळं सामान आणलं यांनी. आता सगळं हळूहळू ते काढतील आणि घरी घेऊन जातील. थोडंसं अजून काम बाकी आहे. हे बघा चालू आहे सगळं. लग्नघर वाटतंय एकदम. तिकडे बसलेत. इकडे काय नाही होत. अजून खालून सामान आणायचं बाकी आहे. कोणतरी आलं. A few moments later. ब्राईड हिचा मेकअप चालू आहे. सस्ती आली. मेकअपचं चालेल. ती मेकअप करते आणि मी इथं काम करतोय. चप्पल सगळीकडे पसार आहे, बट जाऊ द्या. हातानेच लावला. एकाच शेटचे 4 लिपस्टिक. कोणती लावता? किती छोटीशी लिपस्टिक आहे. मॅचिंग आहे म्हणून लावते. उजेड नाही येत. आता येतो उजेड. आता काय करावं लागेल मला. अरे तू तयार हो ना. अरे तयार हो आणि आता जाऊन नाश्ता करणार आपले लोक. नंतर गगनगिरीला जाणार आहे आणि मग तिला जाणार आहे. बॉम्बला सगळं लाईट पण गेली आणि इन्व्हर्टर पण संपलंय. आणि आता गरमीतच असा. आमची ब्राईड त्या घरामध्ये हे करते, मेकअप करते आणि आता लाईट गेली. पण एवढी घाण हालत झाली आहे ना आमची. लाईट पण गेली आहे, फॅन पण चालू नाही, काहीच नाही आणि इन्व्हर्टर पण संपलं आहे. सगळं एकत्रच झाले त्याच्यामुळे एकदम. आणि हे एवढं झागामागा घालून बसलं. एवढं गरम होतं आहे ना, काय माहिती काय होणार आहे आता आणि काय नाही. बट माझा आउटफिट नाही बघा केवढा मोठा घेर आहे.
आता आम्ही जाऊ फोटोशूट वगैरे करू आणि माझ्या वाटेवर साडी सुटून जाईल आणि मग भेटू. आता आम्ही इथे फोटोशूट करायला आलो आहे आणि नवऱ्याला यायचं अजून बाकी आहे, पण नवरीचे फोटो चालू आहेत. मागणी करून गेली. हां आणि हा पाय ना असा फोल्ड कर थोडासा. हां बस थोडा डाऊन कर. 6.5 hours later. आता सगळं फोटोशूट वगैरे झाले आणि आता आम्ही जस्ट पोचलोय. आता आम्ही हॉलवर पोचलो होतो. आता इथं जोरात बोल जरा, जोरात बोल. इथं आता सगळे मंडळी जमा झाले. त्याला थोड्या वेळात नमो देवे महादेवे शिवाय नमः प्रकृते भद्राय सदा शिवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गावकऱ्यांना विचार फोडायची का? सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू झाला. ओके हां डाऊन. हो फोडा आता कुंकवाचा कार्यक्रम चालू होणार आहे थोड्या वेळात. नाही बघा ह्या बायका तिला कुंकू लावतील आता आणि इथे आमची तयारी चालू आहे. नवरी टेन्शन मध्ये. मामाला लोकांचं डिस्कशन चाललंय. मुलीला साडी दिली त्याच्यामुळे आता ती साडी तिला नेसवायची आहे एवढ्या उन्हाचं. बापरे आता परत साडी चेंज करायची आहे अँड ऑल. खरंच ब्लॉक करते मी. ए बाबा उघडा लवकर. कोण आहे? अच्छा इथून झाले ना सगळं बाकी राहिलं. इकडून तिकडून नाचवत आहेत नुसते. आता आम्ही चाललो ती घ्यायला एवढ्या उन्हाचं. A few moments later. हाँ हाँ 1 2 3. मम्मी जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? तर तुम्ही विचार करत असाल की हे लोक इथे डबे घेऊन का उभे आहेत. तर लेट मी एक्सप्लेन. आमच्याकडे एक अशी रीत असते की मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांना भूत द्यायचं असतं. म्हणजेच 5 डबे असतात त्याच्यामध्ये खाऊ असतो आणि ते खाऊचे डबे द्यायच्या आधी आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतो. ही मजेदार रीत असते. आणि नाही तुम्ही आणि तुम्हाला युट्यूबवर टाकणार आहे. आम्हाला किती पैसे आलेत असं काही. मग 500ची नोट आली पाहिजे. नाही हे फसवेगिरी आमची फसवेगिरी आहे. नाही आमचं आजच एक हे नंतर आम्हाला कोणी विचारणार नाही. हो चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही गाडीत पण येऊ. हा 2 डबे आहेत. घरी जाऊन बघा. चला
बाय कर ना. सो आता रिंग सेरेमनी संपलेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.